बाळा, आज तुला खूप एकटे वाटत आहे हे आम्ही जाणतो. ज्यांच्यासाठी तुम्ही आजपर्यंत जगलात, ज्यांच्यावर तुम्ही एवढा विश्वास ठेवला, तेच लोक तुम्हालाच दोष देऊन तुला एकटे सोडून निघून गेले. तुम्हाला त्या लोकांनी एकटे पाडले. तेव्हा तुझ्या मनात एकच प्रश्न उठत होता की मी एवढे काय वाईट केलेले आहे. बाळा, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच खरे आपले कोण आहे हे कळत असते. तुझ्या आयुष्यातून जे लोक दूर गेले ते कायमचे नव्हतेच. ते फक्त तुझ्या प्रवासाचा एक भाग होते. तुझी परीक्षा घेण्यासाठी, तुला काहीतरी धडा देण्यासाठी ते आले होते. तुला वाटतंय की सगळं संपलं, पण बाळा, खरे तर तुझी नवीन सुरुवात आता होत आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो तेव्हाच तो स्वतःला शोधायला, स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू आम्ही पाहिलेला आहे. तुझ्या मनातील प्रत्येक दुःख आम्ही जाणतो. बाळा, तुला सोडून गेलेले लोक एक दिवस परत येतील, पण तेव्हा तुम्ही पूर्णपणे बदललेला असाल. तुझे मन मजबूत झालेले असेल. तुझे अस्तित्व त्यांच्याशिवाय पूर्ण झालेले असेल. लक्षात ठेव, ज्याला सगळे सोडून जातात त्याला आम्ही कधीच सोडत नाही. त्याचा हात आम्ही अगदी घट्ट धरून ठेवतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे आमचीच योजना आहे. हे सर्व तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी होत आहे. आज तुम्ही एकटे आहात कारण आम्ही तुला जगाच्या आवाजापासून दूर नेत आहोत. तू तुझ्या स्वतःला ओळखावे, तुझ्या मनातला आवाज तू ऐकावा, तुझे सामर्थ्य तू ओळखावे. यासाठीच तुम्हाला आम्ही एकटे केलेले आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. स्वतःला ओळख. तुला जे मिळाले नाही तेच तुला उद्या खऱ्या मार्गावर घेऊन जाईल, आणि जे तुला सोडून गेले तेच तुझ्या यशाचे कारण बनतील. लक्षात ठेव बाळा, तुझी किंमत लोकांच्या वागण्यावरून ठरवू नकोस. तुझ्या स्वतःला इतरांच्या नजरेतून तू पाहू नकोस, तर तुझ्या अंतरात्म्याच्या नजरेतून बघ. तेव्हा तुला कळेल की तू किती अमूल्य आहेस. आज जे तुला कमी लेखतात तेच उद्या तुझे कौतुक करतील. त्यांना तुझी किंमत कळेल. फक्त थोडा वेळ स्वतःला दे. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तू पडलेला आहेस पण संपलेला नाहीस. तू तुटलेला आहेस पण हरलेला नाहीस. त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. तुझी ही आई प्रत्येक क्षणी तुझ्या सोबतच आहे, तुझ्या अवतीभोवतीच आहे. आमची नजर, आमचे लक्ष नेहमी आमच्या या बाळावर असते. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू कधीच एकटी नव्हतीस आणि पुढेही नसणार. तू निश्चिंत राहा. पण बाळा, तू फक्त आम्हाला एक वचन दे की तू कधीही हार मानणार नाहीस. स्वतःवरचा विश्वास कधीही तू कमी होऊ देणार नाहीस, कारण तुझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर पान अजून लिहिलेच गेलेले नाही, आणि ते पान आम्ही आता लिहिणार आहोत. त्यामुळे तुझ्या मनात कोणतीही शंका तू आणू नकोस. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून तू फक्त तुझे कर्म, तुझे काम नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे करत राहा. तुझे भविष्य उज्ज्वलच होणार. काळजी करू नकोस. तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझे सर्व उत्तमच होणार. बाळा, तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, ज्या लोकांनी तुला एकटे पाडले, तुला एकटे सोडून, तुलाच दोष देऊन ते निघून गेले, पण तुम्ही आजही त्यांचाच विचार करता. तुझ्या मनात विचार येतो की ते लोक माझ्यासोबत असे का वागले.
पण बाळा, आता तू हा प्रश्न सोडून दे, कारण काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळच देत असते. तू ज्या लोकांना गमावलेस त्यांनी खरे तर तुला तुझ्या स्वतःकडे परत आणलेले आहे. होय बाळा, कधीकधी हरवणे म्हणजेच स्वतःला सापडणे असते. तू ज्यांच्यावर प्रेम केलेस त्यांनीच तुला वेदना दिल्या, पण लक्षात ठेव, तुझे प्रेम चुकीचे नव्हते. फक्त त्याची कदर करण्याची क्षमता त्या लोकांकडे कमी होती. तुझ्या निस्वार्थी प्रेमाचे, तुझ्या काळजीचे ते लोक खरे तर लायकच नव्हते. त्यामुळे तू तुझ्या स्वतःला दोष देणे बंद कर. तुम्ही जसे आहात तसेच योग्य आहात. आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याचे, स्वतःकडे लक्ष देण्याचे. बाळा, तुम्ही जेव्हा एकटे बसलेला असता तेव्हा तुला खूप एकटेपण जाणवते. पण खरे सांगू, ते रिकामे पण नाही, ती एक नवीन जागा आहे जिथे आम्ही तुझ्यासाठी काहीतरी सुंदर घडवत आहोत. तुझ्या आयुष्यात जे नाते तुटले ते नाते तुझ्या भल्यासाठीच तुटलेले आहे, कारण ते नाते तुला तोडायला आले होते. ते नाते तुझ्या आयुष्याला लागलेली वाळवी होते. ते हळूहळू तुला संपवत होते. ते नाते कधीच तुझे नव्हते आणि म्हणूनच आम्ही स्वतः तुला वाचवण्यासाठी ते नाते तोडले. त्यामुळे बाळा, आता मागे वळून पाहू नकोस. जे झाले ते तुझ्या भल्यासाठीच झाले. काळजी करू नकोस. जे गेले ते संपले, पण म्हणून तुझे आयुष्य संपलेले नाही. तुझे भविष्य खूप सुंदर आहे, पण त्यासाठी तुला पहिला तुझा भूतकाळ सोडावा लागेल. बाळा, आम्ही जाणतो की तुला वाटत आहे की कोणीच तुझे नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जग तुझ्या विरुद्ध उभे राहते तेव्हा आम्ही तुझ्या बाजूला उभे असतो. तुम्ही पडता तेव्हा आम्ही तुम्हाला उचलतो. तुम्ही रडता तेव्हा आम्ही तुम्हाला सावरतो. तुम्ही हरता तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा उभे करतो. तू फक्त विश्वास ठेव आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवरही. बाळा, आता एक निर्णय घे. तू तुझ्या स्वतःला पुन्हा घडवणार आहेस. तू कमजोर नाहीस, तू खूप शक्तिशाली आहेस. फक्त तुला अजून तुझी ताकद कळलेली नाही. तुझ्या आयुष्यात मोठा बदल येणार आहे, पण त्यासाठी तुला तयार व्हावे लागेल. बाळा, आता तुझे मन तू शांत कर. जे घडले त्याला स्वीकार आणि पुढे चालायला सुरुवात कर. तुझे नशीब बदलणार आहे. फक्त अजून थोडा संयम ठेव. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत, तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर, तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये, तुझ्या प्रत्येक श्वासात. तुम्ही कधीच एकटे नव्हता, आताही नाही आणि पुढेही एकटे नसणार. त्यामुळे बाळा, आता उठ, तुझे डोळे पुस. तुझे रडण्याचे दिवस आता संपले. नवीन सुरुवात कर, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. ती आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद आणि आमची साथ ही नेहमीच तुझ्यासोबत आहे. तुझे सर्व उत्तमच होणार. तुला तुझ्या ध्येयापर्यंत जायचे आहे. तुला तुझे अस्तित्व निर्माण करायचे आहे. तुझ्या स्वतःला तुला ओळखायचे आहे. त्यामुळे आता इतरांसाठी नको, तुझ्या स्वतःसाठी जग. तुझ्या स्वतःकडे लक्ष दे. तुझे सर्व उत्तमच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी
स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.